उद्या तुम्ही कामगारांवर जर अन्याय केलात तर मी तुमच्या विरोधात उभं राहू शकतो. विठ्ठल नामदेव, अजूनपर्यंत तुझं कॅरेक्टर जे आहे ना ते पैसे घेऊन काम करणारं, तेव्हा ही शक्यता. कॅरेक्टर बदलता येतं. माझ्याकडे काही लोक आहेत, त्यांना मी ही जबाबदारी सोपवू. हे बघ, प्रोफेशनल माणसं पकड. हां, आपली ॲड केल्यानंतर होतील ते प्रोफेशनल. कोण आहेत? माझी एक मैत्रीण आहे, राणी कामत. ती पुण्याला फिल्म इन्स्टिट्यूटमधून ट्रेनिंग घेऊन आली आहे. मी तिला जर काही संधी दिली तर. कॉलेज मला तुझा एक डिबेट आठवतोय. मिलच्या टाळेबंदीमुळे देशाच्या आर्थिक विकासाला कशी खीळ बसते आणि कामगारांचे प्रश्न. राईट. माय गॉड, कमाल आहे. तू. मी राणी कामत. तुझ्यापेक्षा 1 वर्ष पुढे होते. ग्रॅज्युएशन नंतर पुण्याला गेले. तिथे फिल्म इंडस्ट्रीत डिग्री घेतली. मला काही कळतच नाही. अहो, ते त्यांच्या रूम मध्ये नेहमी काहीतरी लिहित बसलेले असतात. अगं, मी त्याला कामाला लावलंय ना. तुझ्या समोरच नाही का सांगितलं की ज्यानी ज्यानी तुला तुझ्या आयुष्यामध्ये फसवलंय त्या सगळ्यांच्या बद्दल मला एक लिहून दे. हे बघा, याच्यावर माझं एकदा बोलून झालंय, तेव्हा नो कॉमेंट्स. अरे म्हणजे बंद पडलेली बॉल बेअरिंगची फॅक्टरी. अच्छा. म्हणून सांगतो, जरा वाचत जा, अभ्यास कर, मोठा होशील. आपण काय नापास मुलं. हळू बोल यार, माझ्या घरात आहेस तू. सॉरी यार. काय रे, कलकत्ता खूप मोठं शहर आहे नाही? असं म्हणतात, पण मला तुझ्या बोलण्याचा रोख कळला नाही. भाऊसाहेब गोगटे वेळेचे पक्के आहेत. काय, ज्याला वेळ पाळता येत नाही त्याला आयुष्यामध्ये काहीही पाळता येत नाही. हे तत्वज्ञान मी नुसतं बोलत नाही तर आचरणातही आणतो. रादर ही माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि तुझ्याही. बोल. अहो अहो, किती दिवस असा बोला धरणार आहात? चोराच्या उलट्या बोंबा. कानफट फोडून टाकेन चोराच्या उलट्या बोंबा म्हणालीस तर. तुझ्या भाच्याचा तुला इतका पोलका आला असेल ना तर त्याला घे आणि घरातून चालती हो. तुला नवरा जवळचा की भाचा? तो भाचा जयदेविषयी माझ्या मनात काहीतरी कुजबुजून फरवत असतो. त्याला सांग, माझे कान पितळेचे नाहीत, सोन्याचे आहेत आणि कुणाच्या सांगण्यावरून मी माझं मत बदलत नसतो. अहो, पण उद्या आबिताईला कळलं की तिच्या प्रसादचा अपमान झालाय. आबिताई गेले उडत. तुझ्या भाच्याचे प्रताप सांगते का? मला तर वाटतं हा तुझा भाचा आपली इस्टेट. कुठली एस्टेट हो? का? बदलापूरचं घर माझ्या नावावर आहे. जयदेवनी या अमरची फॅक्टरी माझ्या नावावर करून दिली आहे. अगं, त्यांनी करोडो रुपये खर्च केलेत. ते काय उगाच? काही नाही, तुझा हा भाचा आपली इस्टेट हडप करायला टापलाय. अगं, आपली इस्टेट हडप करण्यासाठी तो आपल्या गळ्याला नख सुद्धा लावेल. अहो, हे बघ, त्याला आजच इथून हाकलून दे. मला तो यापुढे इथं नकोय, समजलं? तुझ्या रडण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. बाबा, अमर, फक्त तुझ्यासाठी. अरे बस 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 बस. ना कसा आहेस? छान छान. नाही, तू एक्साइट होऊ नको. या वयात एक्साइटमेंट चांगली नाही. कसा आहेस? नाही, तू भेटलास, मला चिठी दिलीस, भावड्या भेटल्या, वहिनी भेटल्या. नाही, वहिनीने चांगली बडदास्त ठेवली माझी. अगदी छान वाटतं मला. छान आहेस ना? हो, बस छान. कसा दिसतो? चेहरा काय, चेहरा फसवू शकतो ना. नाही, अरे तू भेटलास, चिठी दिलीस आणि भावड्या भेटला, वहिनीने ते छान बडदास्त ठेवले रे बाबा. छान आहे ना? अरे पण तू नाशकावरनं 2 दिवसात परत येणार होतास ना? ते माझं नेहमीच असतं. घरी दारी मी असंच सांगत असतो, आत्ता आलो बघ म्हणून. अर्थात त्या सगळ्यांना सवय झालेली आहे याची, म्हणजे माझ्या या अशा बोलण्याची. त्यांनाही माहिती आहे की मी घरातून एकदा बाहेर पडलो
मी गेलो की माझा, घरी आलो तरी माझाच. बापू तू एकाएकी वृद्धाश्रम वगैरे काय असं? हे काय की नाही, मी अत्यंत जाणीवपूर्वक हे काम करतोय. अर्थात कुठली गोष्ट अशी सहज स्वीकारली जात नाही, त्या पाठीमागे सुद्धा काही कारणं असतात. किंवा मग त्याची इच्छा. मी सुखी आहे. भाऊचे कुटुंब, त्याची मुलं म्हणजे माझीच मुलं ना. झालं तर. हो, पण मनात काहीतरी विचार येतात रे वेडेवाकडे. असं वाटतं. हे बघ, हे सतत असं दुसऱ्याला मोठेपणा देणं, आपल्या माणसाला मोठं करणं, क्रेडिट देणं, हे आता थांबव की. किती वर्ष करणार ते? योग होते, जे घडणार होतं ते घडलं. तू भेटायचा होतास, तो भेटलाच आम्हाला दोघांना. बर, मी आता जरा माझी अंधेक वगैरे उरकून घेतोय, दमून आलोय प्रवासातून. आलोच, मग नंतर गप्पा मारूया. बापू फक्त एक गोष्ट ऐकून जा. काय? ते काय आहे की माझ्या बाबतीत जे घडलं, माझ्या मुलांनी माझ्या बाबतीत जे सगळं काय केलं ना, ते सगळं मी भावड्याला सांगितलंय. भावाला सांगितलंस? कुणाजवळ तरी सांगासारखं वाटलं मला. भावड्याला मी सगळं काय सांगितलं. त्याने माझ्या मुलांचे पत्ते, नाव वगैरे सगळं लिहून घेतलं. आणि तू लिहून दिलंस? मग काय करणार, दुसरं काही इलाजच नव्हतं रे. भाऊ काय आहे हे तुला आता नव्याने सांगायला पाहिजे का? त्याचं डोकं कुठल्याही बाबतीमध्ये एकदम वेगळ्याच पद्धतीने चालतं. तो एकदम गोष्टीचं टोक गाठतो किंवा मग तळ गाठतो. आता 2-4 दिवसात तुझ्या पोरांना कोणीतरी फटकारल्याचा आणि हॉस्पिटलाइज केल्याचा निरोप न्यायाला म्हणजे मिळाली. नाही, त्यांना फटकावलंच पाहिजे. हा, फटकावलंच पाहिजे. ना अरे काय बोलतोस तू? हे कशाला ही सूडाची वृत्ती? या आपल्या वयामध्ये शोभतं का सूड बीड? शोभतं? मग कशाला ते महाभारत वाचायचं व्यासांचं? या सूडामुळे सगळ्या माणसाचा प्रवास सगळा थांबतो. प्रवास थांबतो. क्षमेमुळे माणूस जवळ येतो. ही जी तुझी मुलं आहेत ना, त्याला भेटतो मी, बघतो, भावाला थांबवतो. माझी खात्री आहे त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांचा पश्चात्तापाने ही पोरच तुझ्या पायावरती लोळण घेतील. बघूया. भाऊला सांगितलंस हे बरोबर नाही केलंस. बापू म्हणजे बावड्या? नको काळजी करू, मी बोलेन भाऊशी आणि थांबवेन त्याला. माझा ऐकतो तो. मी तुला आत्ता बोललो तेच. मी तुझ्या मुलांना भेटल्यानंतर नक्की त्यांना पश्चात्ताप होईल आणि ते तुझ्याकडे क्षमा करता येतील, खात्री आहे माझी. चल, मी निघतो. बापू थँक्यू व्हेरी मच. चलो साई, शुरू होत जा. माझ्या तमाम कामगार बंधूंना या कामगार मैदानावर ही तारा संन्याल एक आव्हान करते. आधी स्वतःमध्ये सुधारणा करा. नुसत्या मालकांकडे मागण्या मागून तुमच्या समस्या सुटणार नाहीत, तर उद्या मालक स्वतःहून तुमच्याकडे आले पाहिजेत. त्यांना त्यांच्या कर्माची लाज वाटली पाहिजे. तरच कामगार आणि मालक, शोषित आणि शोषणारा हे वर्ग संपुष्टात येतील. सगळेजण बंधुभावानी एकत्र नांदतील आणि तरच आपला भारत देश जगाच्या नकाशावर नंबर 1 चा देश होईल. वा 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 वा. अगं तारा संन्याला मी अगदी जवळून पाहिलंय. अगदी तिच्यासारखंच बोलतेस तू. ही स्टाईल नाही युवक अशी बोट सेम तिथंच आहे. खरंच 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 खूप छान केलं. आता माझी खात्री आहे या आपल्या फिल्ममुळे सगळे कामगार आणि मालक यांच्यात नवं चैतन्य निर्माण होईल. खरंच बाबा, मला अभिनय जमतो ना? हो, जमतोय. अगं जगतोय. खरं म्हणजे आपण कामगार नेते ना, हे अभिनेते असतो. आपल्याला जर अभिनय नाही जमला तर हे कामगार आपल्याला चपलाने फोडतील. बरं, ती राणी कामत केव्हा फिल्म सुरू करते?
कलकत्त्याला गेलीये ती. लोकेशन्स बघून आली ना की लगेच सुरू करणार. अगं त्या दरम्यान आपण जर कलकत्त्याला गेलो तर बरं होईल नाही मग तुला एकटीला पुढे जायला नको. बाबा मी एकटी गेले तर चालेल ना? नाही काय बेटा, मला तुझी काळजी आहे. तुझे विचार किती क्रांतिकारक असले तरी. बाबा माझी काळजी करू नका, सगळं नीट होईल. तसा युनियननी अजय चक्रवर्तीला पर्याय दिलाय. जर मुंबईत जायचं नसेल तर राजीनामा दे. पण ते मुंबईत यायला उत्सुक आहेत ना? अगं मुंबईत यायला कोण उत्सुक नसतो. इथे पण फक्त बोलत असतात माझं गाव माझं गाव. इथे एकदा आले की इथेच राहतात. ते जाऊ दे, तू तारा संन्यासाची तयारी कर. बाबा मला ना कधी कधी योगायोगाची कमालच वाटते हो. कधीतरी माझ्या शाळेत असलेली ही राणी कामत मला शोधत येते काय, मला रोल देते काय, पैसे ठरवते काय, सगळं आश्चर्यच आहे. अगं सगळं जग आश्चर्याने भरलंय पुरी. हा परमेश्वरांना परमेश्वर तो माणसाकडनं एखादी गोष्ट जेव्हा काढून घेतो ना तेव्हा दुसरी पर्याय व्यवस्थाही करून ठेवतो. बाबा तुम्ही अमर बद्दल बोलताय? नाही का बेटा, अगं मी जनरल स्टेटमेंट केलं. सो तारा संन्याल तुमचं चालू द्या, मी काय तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. शिवाय तुझी आई तिच्या आत्याला मी त्या म्हातारीला बघायला गेली. ती आजारी आहे का खपते कोणाच ठाऊक. नाही पण तुझी रेसेल चालू ठेव. मस्त ऍक्टिंग कर. सेम तुझी. अमर आज तू असायला हवं होतंस रे. फक्त तुझ्यासाठी. राम मला चहा घेऊन ये. रिजवान, हा हे बघ आज तू आणि राणी जात आहे. जरा सावकाश जा, नीट जा, काळजी घ्या. आणि तिथे कुठे कुठे फिरायचंय तुम्हाला माहिती आहे ना? हा राहण्याची जागा सगळं नीट बघून या आणि मला कळवत राहा तिथून. ठीक आहे? हा ओके चल बाय. शांताच्या हातचा चहा चालेल का? कम ऑन आई. नाही, आमचे चिरंजीव खूप बिझी असतात हे आम्हाला त्यांच्या वडिलांच्याकडनं कळतं. नाही त्याचं काय आहे की बिझनेस खूप जोरात चालू आहे. आपण एक ॲड फिल्म सुद्धा करताय आणि कलकत्त्याला एक ब्रँच सुद्धा ओपन करताय म्हणे. आई सॉरी, मी हे सगळं तुला सांगायला हवं होतं पण उत्साहाच्या भरात राहून गेलं. जयदेव, अरे मला तुझा खूप अभिमान वाटतो रे. असाच खूप मोठा हो. तुझे डॅडी सुद्धा ना तुझी खूप स्तुती करत असतात. खरंच? खरंच. हे बघ आता तू मला थोडा वेळ देत जा. तुझे डॅडी सुद्धा किती बिझी असतात, त्यांना किती टेन्शन्स असतात, पण घरात आल्याने आपल्या माणसात वावरले ना की त्यांना जरा बरं वाटतं रे. त्यामुळे टेन्शन्स कमी होतात. म्हणूनच म्हणते तूही मला आपला थोडा वेळ देत जा. हो, यापुढे नाही, आत्तापासूनच मी नियम करतो. ओके? जयदेव, राम मला सांगत होता की 2-4 दिवसापूर्वी त्या रिजवान बरोबर एक मुलगी आली होती. म्हणजे तशी सावळी होती पण दिसायला खूप सुंदर होती म्हणे. अच्छा. अच्छा काय, खरंच सुंदर होती असं म्हणत होता तो. हे बघ आई, माझ्या सगळ्याच मैत्रिणी खूप सुंदर आहेत. रादर सगळ्या सुंदर मुलीच माझ्याशी मैत्री करतात. पण फक्त मैत्री, मला त्यांच्यामध्ये आणखीन कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही. तू खरंच बोलतोयस हे? आई तुझ्याशी मी कधीतरी खोटं बोललोय का? म्हणजे जेव्हा वाईट मुलगा होतो तेव्हा सुद्धा बोललो नाही, तर आता तर प्रश्नच नाही. पण काय रे, त्यातल्या कुठल्याही एकाही मुलीशी तुला लग्न करावंसं नाही वाटत? अजिबात नाही. जेव्हा करावंसं वाटेल तेव्हा तू सांगशील त्या मुलीशी मी लग्न करेन. तसंच नाही रे, तुला सुद्धा एखादी मुलगी जर आवडली असेल ना तर. सध्या तरी नो चान्स. आणि आय रिपीट, 1 वर्षभर तरी माझ्या लग्नाचा विचार करू नकोस. ओके. अगं अगं खरंच मला व्यवस्थित सेटल होऊन देत, लग्न करून बायकोला सांभाळण्याच्या लायकीचा होऊ देत, मग आपण बघू ना.
ठीक आहे रे बाबा, ठीक आहे. बरं निघू ऑफिसला. बापू काका घरात आहेत ना. सगळे गोष्टी ज्या दिवशी घरात सापडतील तो दिवस ठरवायचा. हा मी निघतो. बाय. बाय.